मोठी बातमी समोर येते। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। बांगलादेशमधील हिंसाचार प्रकरणी ही शिक्षा सुनावली गेली आहे। हिंसाचारादरम्यान 1400हून अधिक हत्यांचा आरोप शेख हसीना यांच्यावरती आहे, त्यामुळे त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ही सुनावण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादानं ही शिक्षा सुनावली आहे। शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे। बांगलादेशमधील हिंसाचारादरम्यान 1400हून अधिक हत्यांचा आरोप त्यांच्यावरती आहे आणि याच आरोपाखाली त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ही सुनावण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादानं ही शिक्षा सुनावली आहे। एक मोठी आंतरराष्ट्रीय बातमी समोर येते आहे। शेख हसीना यांनी बांगलादेशमध्ये हिंसाचार होताच बांगलादेशमधून पलायन केलं होतं। त्यानंतर ते जगभरात इतरत्र होत्या, मात्र त्यांना आता मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। एक मोठी आंतरराष्ट्रीय बातमी समोर येते आहे। बांगलादेशमधील हिंसाचार प्रकरणी ही शिक्षा सुनावली गेली आहे। हिंसाचारादरम्यान 1400हून अधिक हत्यांचा आरोप शेख हसीना यांच्यावरती आहे। आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादानं ही शिक्षा सुनावली आहे। आपल्यासोबत हेमंत महाजन सर जोडलेले आहेत। महाजन सर, तुम्ही या शिक्षेकडे कसं पाहताय? असं ही शिक्षा अत्यंत दुर्दैवी आहे। हा खटला नीट चालवला गेलेला नाहीये। सुरुवातीपासून त्यांचा प्लॅन एवढाच होता की हसीनांना काहीतरी एक प्रचंड मोठी शिक्षा द्यायची आणि त्यांना बांगलादेशच्या राजकारणामधून कायमचं बाहेर काढायचं, हाच त्यांचा प्लॅन होता। आणि आता बांगलादेश जो एक लोकशाही राष्ट्र म्हणून पुढे येत होतं, एक इकॉनॉमिकली पुढे जाणारं राष्ट्र म्हणून पुढे येत होतं, तर ते आता एका उग्रवादाकडे जात आहे। तिथे हिंसाचार हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे, त्यांची आर्थिक प्रगती कमी होते आहे आणि हे सगळं दुर्दैव याचं कारण जो सत्तापलट झाला होता, ज्यामध्ये हसीनांना देशाच्या बाहेर काढावं लागलं। तर ही शिक्षा पूर्णपणे चुकीची आहे आणि म्हणजे त्यांना राजकीय जीवनातून कायमचं काढण्याकरता ही शिक्षा देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशमध्ये हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे, कारण पुढच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये तिथे इलेक्शन होणार आहे, अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत। आणि याच्याशिवाय भारतासमोर सुद्धा एक मोठा पेचप्रसंग असेल, कारण जर बांगलादेश सरकारने म्हटलं की आता हसीनाला फाशी देण्याकरता आम्हाला सोपवा, तर आपण ते सोपवू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे अर्थातच नाही। तर त्याच्यामुळे येणारा काळ हा आपल्या डिप्लोमसी करता सुद्धा एक कठीण काळ राहणार आहे आणि अर्थातच आपण त्यांना हसीनांना वाचवायला पाहिजे एक राजकीय बंदी म्हणून। जी, मात्र महाजन सर, आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादानं ही शिक्षा सुनावलेली आहे। या शिक्षेची आता पुढे अंमलबजावणी कशी होईल? आता त्यांनी तर सरळ सांगितलं की त्यांना फाशीची शिक्षा द्या वगैरे, त्याकरता ते वॉरंट इश्यू करतील। आता त्या काही बांगलादेशमध्ये नाही आहेत, बांगलादेशमध्ये नसल्यामुळे त्यांना भारताला सांगावं लागेल। भारत म्हणजे जो बांगलादेशचा कायदा आहे किंवा असा कायदा आहे आपण त्याला किती मानतो, हा एक प्रश्न आहे। म्हणजे हा जो पूर्ण खटला चालला होता, हा प्रॉपरली कायद्याच्या रीतीने चाललेला नाहीये। पहिल्यापासून यांचा प्लॅन एकच होता की त्यांना राजकीय जीवनात कायमच उठून टाकायचं आणि त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप करायचे। तर त्याच्यामुळे हा कायदा काही इथं फार महत्वाचा नाहीये आणि तो कायदा काही म्हणजे टिकू पण शकणार नाही कुठे आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ लॉला गेलं तर। पण तरी पण भारतासमोर मात्र प्रसंग जरूर आहे। तरी बांगलादेश सरकारने म्हटलं की त्यांना मला हँडओव्हर करा, तर आपण त्यांना हँडओव्हर करू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे अर्थातच नाही। तर त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला म्हणजे सांगावं लागेल की आम्ही त्यांना एक राजकीय आश्रय दिलेला आहे, एक ते राजकीय बंदी असल्यामुळे वगैरे, तर त्याच्यामुळे हा कायदा आम्हाला लागू नये आणि तुम्ही जे म्हणता की त्यांना हँडओव्हर करा वगैरे, याचं आम्ही पालन करणार नाही, अशा प्रकारची भूमिका भारत सरकार घेईल अशी माझी अपेक्षा आहे। जी, मात्र महाजन सर, ही सुनावणी होताना कोणते मुद्दे लक्षात घेतले असतील? हिंसाचारादरम्यान केवळ 1400हून अधिक हत्यांचा आरोप हा एकमेव आरोप इतक्या मोठ्या शिक्षेला कारणीभूत होऊ शकतो? असं आहे की बांगलादेशचा आपण इतिहास बघितला तर तिथे पुष्कळ म्हणजे हिंसाचार झाला होता निवडणुकीच्या वेळेला, आणि आपल्याला आठवत असेल की हिंसाचार हा बांगलादेशच्या निवडणुकीच्या वेळेचा एक म्हणजे कायमचा एक परमनंट फॅक्टर आहे। तर त्याच्यामुळे आणि तिथे राजकीय हिंसाचार नेहमीच होत असतो। म्हणजे तिथे जो पक्ष तुमचा बांगलादेशचा जनता पक्ष होता, हसीनाचा अवामी लीग, आणि त्याच्या विरुद्ध जो पक्ष होता तो म्हणजे BNP म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी होती, आणि त्याच्याशिवाय तिथे अजून अनेक उग्रवादी पक्ष असे होते वगैरे। तर या सगळ्यांच्या मध्ये हिंसाचार होत होता। त्या हिंसाचारामध्ये त्यांनीच मारलं आणि बाकी लोकांनी काही केलं नाही असं काही होत नाही। तर म्हणजे हे सगळं एकतर्फी दाखवण्यात आलेलं आहे, कारण हिंसाचार नेहमी
दोन्ही बाजूनी होतो आणि कोणी जास्त केला कोणी कमी केला हा एक वादाचा विषय आहे. आणि मुख्य यांचं म्हणणं असं पडलं की ज्या वेळेला सरकारच्या विरोधात ज्या वेळेला हे सुरू झालं, आंदोलनं सुरू झाली, त्यावेळेला विद्यार्थी लेड ते आंदोलन होतं आणि त्यावेळेला जो फायरिंग केलं तर त्या फायरिंग मध्ये काही विद्यार्थी ठार झाले किंवा काही बायस्टँडर्स ठार झाले अशा प्रकारच्या बातम्या होत्या. तर त्याकरता त्यांना ते जबाबदार ठरवून त्याकरता शिक्षा देणं हे त्याच्याबद्दल एक मुख्य मुद्दा होता. पण कायदा सुव्यवस्था राखण्याकरता तुम्ही काय म्हणजे शेवटी कायदा सुव्यवस्था राखण्याकरता तुम्हाला हिंसाचार तुम्ही राजधानीमध्ये होऊ देऊ शकत नाही. तुम्ही संसदेवरती हल्ला सहन करू शकत नाही. तुम्ही पंतप्रधानांवरती होणारा हल्ला हा सहन करू शकत नाही. तर त्याच्यामुळे हे सगळं म्हणजे तिथे हिंसाचाराचं वातावरण होतं आणि त्यात त्यांची काही फारशी मोठी चूक होती असं वाटत नाही. थोडीफार चूक तर नक्कीच असणार, परंतु फाशीची शिक्षा देणं इतकं आणि त्यांना कायमचं त्या जीवनात राजकीय जीवनात काढायला टाकायचं हा एक आंतरराष्ट्रीय कट होता. त्याच्यामागे BNP आहे, त्याच्यामागे तिथे उग्रवादी पक्ष आहेत, काही प्रमाणामध्ये अमेरिका असावं अशा प्रकारचा संशय आहे. तर म्हणजे सगळं तिथलं वातावरण अतिशय गढूळ झालेलं आहे आणि हसीना त्याचा एक बळी पडला आहे असं आपल्याला म्हणता येईल. जी मात्र महाजन सर, प्रेक्षकांना हेही थोडं समजावून सांगा की आंतरराष्ट्रीय गुन्हे लवाद ही नेमकी संस्था काय असते, कशी काम करते? हे माझ्या माहितीप्रमाणे आंतरराष्ट्रीय गुन्हा लवाद ही त्यांची संस्था आहे. म्हणजे काही बांगलादेश मधली त्याला काय म्हणायचं म्हणजे युनायटेड नेशनची संस्था वगैरे काही नाही. म्हणजे जी माहिती माझ्याकडे आहे तर म्हणजे कुठल्या देशाच्या बांगलादेशच्या बाहेरच्या कुठल्या संस्थेनी त्यांना त्यांच्या संस्थेच्या समोर खटला होऊन त्यांना शिक्षा दिली अशी माहिती माझ्याकडे ते नक्कीच नाहीये. ही जी संस्था ज्यांनी शिक्षा दिलेली आहे ती बांगलादेशच्या आत आहे अशी माझी माहिती आहे. आणि तुम्ही मला सांगाल की नाही, कारण बाहेरची संस्था असते त्याचं नाव असतं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस वगैरे, त्या संस्था जरूर आहेत की ज्या युनायटेड नेशन्सच्या आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणे ज्या संस्थेने दिली माहिती ती बांगलादेशची संस्था आहे. जी महाजन सर, वेळेअभावी मी थांबवतोय आपल्याला, माफ करा. धन्यवाद मात्र दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपल्या सोबत सतीश ढगेजी सुद्धा जोडलेले आहेत. सतीशजी, या निर्णयाकडे आपण कसं पाहताय? आपलं पहिलं विश्लेषण या निर्णयावर. नक्कीच अत्यंत महत्वाचा असा निर्णय फक्त बांगलादेशसाठीच नाही तर मी म्हणेल भारतासाठी सुद्धा आणि साऊथ एशियामधल्या जनतेसाठी सुद्धा. कारण या निर्णयाच्या आधारावरून आता स्पष्ट झालेलं आहे की तिथलं मोहम्मद युनूस सरकार आणि भविष्यामध्ये सुद्धा जी कुठली सत्ता त्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा जबरदस्त पगडा असणार आहे. कारण हा निर्णय जो आलेला आहे या निर्णयामध्ये इन ॲब्स्टेन्शिया म्हणजे थोडक्यात शेख हसीना यांनी स्वतःला त्या केसमध्ये रिप्रेझेंटही केलं नव्हतं, त्यांची बाजूही त्या ठिकाणी ऐकून घेतली नाही. दुसरी गोष्ट ज्याला आपण म्हणतो की लॉ ऑफ नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्यायाचं तत्व आहे की ज्याच्यावर तुम्ही आरोप करताय त्याला पूर्णतः संधी द्या की स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्याचं. पण अशी कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी झाली नाही आणि ज्या प्रकारचे आरोप त्यांच्या विरुद्ध लागले त्याचबरोबर सरकारनं सुद्धा एक प्रकारे ज्या प्रकारे ज्युडिशियरीवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, हा सगळा विचार करता जे आहे अशा प्रकारचा निर्णय येणं अपेक्षितच होतं. आणि त्याच्यामुळे आता बांगलादेशमध्ये कितपत हिंसाचार फैलतो का हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. राजकीय दृष्ट्या आपण जर पाहिलं तर बांगलादेशमध्ये शेख हसीना यांची जी आवामी लीग पार्टी आहे तिचं जे आहे अस्तित्व संपवण्याचा हा प्रकार त्या ठिकाणी आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन बांगलादेशचे जे एक प्रकारे शेख मुजीबुर रहमान यांच्या स्वप्नातलं जो बांगलादेश होता, सेक्युलर धर्मनिरपेक्ष बांगलादेश, ते स्वप्न आता दूर दूरपर्यंत गेलेलं आहे आणि इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा पगडा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे. पाकिस्तान सारखं राष्ट्र, चायना सारखं राष्ट्र हे जे आहे एक प्रकारे चंचू प्रवेश या सगळ्या परिस्थितीमधून जे आहे बांगलादेशवर दबाव निर्माण करण्यासाठी करणार आहे. तर या सगळ्या गोष्टीचा एकत्रित पाहता मला वाटतं की जे आहे बांगलादेशमध्ये रॅडिकलायझेशन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा पगडा वाढणार आहे आणि भारतावर सुद्धा आता डिप्लोमॅटिकली शेख हसीना यांना परत पाठवण्यासाठी जो आहे दबाव निर्माण होऊ शकतो. पण भारतानं या दबावाला भीक घालता कामा नये. जी सतीश, आता मग भारताची नेमकी भूमिका कशी असेल या निकालानंतर? जसं मी त्या ठिकाणी सांगितलं की आज घडीला शेख हसीना जरी या ठिकाणी असल्या आणि अशा प्रकारचा कोर्टाचा निर्णय आला तरी सुद्धा जे आहे बांगलादेश एक्स्ट्राडिशन म्हणजे त्यांचं प्रत्यर्पण करण्यात यावं अशा प्रकारची मागणी करेल आणि भारतावर दबाव निर्माण करेल. पण भारतानं स्पष्टपणे भूमिका घ्यावी. पहिली गोष्ट, राजकीय दृष्ट्या प्रेरित अशा प्रकारचा हा निर्णय, अशा प्रकारचा हे ज्युडिशियल वर्डिक्ट आहे. म्हणजे संधी न देता नॅचरल जस्टिसचं प्रिन्सिपल फॉलो न करता जर अशा प्रकारचा निर्णय येत असेल तर एक प्रकारे मानवतेच्या दृष्टिकोनातून शेख हसीना यांना पाठिंबा देणं हे भारताचं एक प्रकारे कर्तव्य आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आतापर्यंत इतिहास पाहिला तर बांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून शेख मुजीबुर रहमान पासून ते आतापर्यंत शेख हसीनांपर्यंत एक प्रकारे शेख हसीना या ज्या आहेत भारत धार्जिण्या होत्या, भारताला सपोर्ट करणारी अशा प्रकारची त्यांची विदेश नीती होती. म्हणून त्या
अनुषंगाने सुद्धा जे आहे त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच विदेश नीतीचं जर आपण सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर इनडिरेक्टली त्यांना सपोर्ट करणं हे सुद्धा भारताकडून अपेक्षित आहे. आणि तिसरी गोष्ट, ऑलरेडी शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे आहे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टमध्ये कशा प्रकारे मोहम्मद युनूस सरकार हे मानवतेच्या विरुद्ध बांगलादेशमध्ये काम करतंय, एक प्रकारे ह्युमन राईट्सचं उल्लंघन करतंय, अशा प्रकारची जी आहे केस त्या ठिकाणी दाखल केलेली. याचा एकत्रित विचार करता भारतावर दबाव नक्कीच निर्माण होईल, पण डिप्लोमॅटिकली आपण त्याला हँडल करायला हवं आणि इतक्या सहजासहजी शेख हसीना यांचं प्रत्यर्पण करण्यात कुठलाही अर्थ नाही. तशाच प्रकारची भूमिका भारत सरकार सुद्धा घेईल. जी, सतीशजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल, केलेल्या विश्लेषणाबद्दल.